अनिल रामचंद्र पवार. प्रभाग क्रमांक 14. 14. यामध्ये प्रभाग क्रमांक 14 मध्ये मुळातील समस्या काय, कोणकोणत्या समस्या आहेत? पाण्याचं जास्त आहे. आणि जास्त परत बस पाण्याचं. तर कोणते उमेदवार निवडाल विकासाच्या बाबतीत? 4 उमेदवार. चारही हो, उमेदवार. वसंता देशमुख मॅडम, पाटील मॅडम, सुनील खंडेलवार आणि चंदनकडे मॅडम. समस्या काय आहेत, कोणकोणत्या समस्या आहेत आपल्या प्रभागात? हा समस्या आहे आपले रोड दुरुस्ती आहे, सडक छान, हे ग्राउंड चांगलं. कोणते उमेदवार निवडून आल्यानंतर हे सगळे विकासाचे आता जे येईल ते, आता कसं आपण सांगायचं, जे येईल ते. तुम्ही निवडाल विकासाचे? आम्ही आता काँग्रेसचे झाले आहे, त्यांना देऊ आम्ही. मुळात समस्या काय आहेत? समस्या म्हणजे हेच आता हे रोड फोडफाड झाले, हे दुरुस्त झाले पाहिजे. पाणी नियमित येऊन राहिलं पण तरी पाणी येतेच म्हणा, पण तरी पाणी नियमित आले पाहिजे. अजून काही नाही, नाल्या वगैरे साफ झाले पाहिजे. तर विकासासाठी कोणता चेहरा निवडाल, कोणते उमेदवार निवडाल हे समस्याचे निराकरण? मी तर काँग्रेस पंजाब निवडील. उमेदवार कोण? उमेदवार पूर्ण पॅनल काँग्रेसचा. मी साधना चटारे बोलत आहे. आमचा वार्ड इतका सुंदर आहे, काही विचारू नका. आमचे मेंबर पण छान आहे, जेव्हा म्हटलं तेव्हा आमच्या मदतीला धावतात. आमचा पुन्हा मंडळ पण आहे, तो पण आमचा छान आहे. कोणी मेंबर निवडून यावं, पण आमच्या वार्डातल्या समस्या छान करावं. रोड नळ सगळेच, नाल्या गड्डे चांगले करावं, आमची हीच विनंती आहे. आता प्रभाग आता परचेस यायच्या आहेत ना, काय कल्पना नाही बरोबर. 14 आहे का आपला, पठाणपुरामध्ये येते ना. हां. इथल्या मूळ समस्या कोणकोणत्या आहेत प्रभागात? आता मूळ समस्या, आता आमच्याकडे तर तिकडे रोड नाहीत, पाणी येत नाही बरोबर नळाला, फक्त कनेक्शन देऊन आहे आणि बिल तर येत जाते. ते म्हणतात का कनेक्शन आहे तुम्हाला पैसे भरावंच लागतील, बिल पाणी नाही येत आमच्याकडे, चढत नाही पाणी. विकासासाठी कोणता उमेदवार दमदार वाटतोय? विकासासाठी कोणता उमेदवार दमदार वाटतोय? आता आम्ही काय, आता अभ्यास चालू आहे, आता आमच्या लक्षात आहेत, पण आता अजून क्लिअर नाही झालं आणि चित्र आमच्यापर्यंत कोणी आले नाही आणि चित्र आपल्याला असे परिचय वगैरे अजून आता मिळाले नाहीत बरोबर. नक्कीच काका, तुम्ही काय सांगाल या समस्याबाबत? की समोर समस्या चंद्रपुरामध्ये रोडाचे प्रॉब्लेम आहे. रोड व्यवस्थित व्हायला पाहिजे, ती समस्या. पाणी येत नाही, कधी 1 दिवसाआड येते, कधी 8-8 दिवस येत नाही, अशी समस्या राहते. उमेदवार दमदार वाटते? हां, कोणते उमेदवार दमदार वाटते की निवडून आल्यानंतर विकासाचे हे सगळे कामं करते? आमची इच्छा आहे कोणती म्हणजे काम करणारा उमेदवार पाहिजे आपल्याला. हां. माझं नाव प्रज्वल विनोद चोपावार. प्रभाग क्रमांक? मी 14मधून भिवापूर वार्ड. आता इथल्या मुळातील समस्या काय? आमच्या समस्या अशा आहे की आता जो गटर लाईनचा प्रोजेक्ट आहे तो चालू आहे, त्याच्यामुळे थोडा रस्त्याचा प्रॉब्लेम होत आहे आणि नाल्या आणि अमृतजल योजना जी झाली होती त्याच्या पाईपलाईनचा थोडासा प्रॉब्लेम आहे. तर या समस्याचं निराकरण कोण करतील, कोणते उमेदवार करतील असं तुम्हाला वाटतं? आमच्या वार्डातून उमेदवार म्हटलं तर एक सुनील भैया खंडेलवाल आणि एक आमचे लाडके वसंता मामा देशमुख, सगळ्यांचे मामा, ते करतील. आणि त्यांना आजपर्यंत जेवढा पण आम्ही कॉल केला आहे अर्ध्या रात्री, पण त्यांनीच कुठल्या पण समस्या राहू द्या, नालीच्या समस्या राहू द्या, गटाराच्या समस्या राहू द्या, रोडच्या समस्या राहू द्या, ते अर्ध्या रात्री पण धावून आले आमच्यासाठी. ते करणार नक्कीच. निवडून आल्यानंतर कोणकोणते विकास कामं व्हावीत, कोणकोणती अपेक्षा आहेत? निवडून आल्यानंतर अशी एक अपेक्षा आहे आमची की रस्ते छान झाले पाहिजे, सगळे रस्त्यांचे गड्डे नाल्या साफ झाले पाहिजे. त्याच्यानंतर जे ग्राउंड वगैरे आहे, आमची जिम आहे, आमचं मंडळ आहे, त्यांच्या सगळ्या गोष्टी, व्यायामशाळा वगैरे बरोबर झाल्या पाहिजे. प्रभाग क्रमांक 14 मधील मुळातील नेमक्या समस्या कोणत्या? समस्या म्हणजे असं काही नाही आहे. आता सगळेजण आपलेच आहे, आता सगळ्याले आपल्याले नाही म्हणजे ज्या प्रभागातील काहीतरी समस्या असतील, रोड असो, नाले असो, पाणी असो, गटार असो. नाही, आता येथे सगळंच आहे सगळे. आता तिथे काय सगळे समजता आहे ना, येते काही समस्या नाही. काही नाही, नाही काहीच नाही. दादा, आपलं नाव काय? करण प्रेमदास म्हणून. प्रभाग क्रमांक 14. तर प्रभाग क्रमांक 14 मध्ये येथे कोणकोणत्या समस्या आहेत? सर समस्या भरपूर येतात आमच्या एरियामध्ये. आमच्या एरियामध्ये नळाची व्यवस्था नाही आहे,
जे नळ घरी लावले आहेत त्याला बरोबर पाणी येत नाही. सर्व सरकारी नळावर येतात, पण तो पण एकच आहे आम्हाला. त्याची पण प्रायव्हेट संडास नाही आम्हाला, हे का सरकारी संडास पाहिजे ते नाही आमच्या एरियामध्ये भरपूर अशा समस्या आहे. रोड बरोबर नाही आहे, हे बघा आता तुम्हीच इकडे अजून भरपूर समस्या आहे. पाण्याची टँकी नाही आहे, भरपूर समस्या आहे आमच्याकडे. आता हे जे चालू आहे बघू आता यांनी काय करू शकतात आमच्यासाठी. आता विकासाच्या बाबतीत कोणते उमेदवार असे योग्य राहतील? योग्य तर म्हटलं तर आता आमच्याकडे पूर्ण उमेदवार नवीनच आहेत, तर आम्ही काही असं म्हणू शकत नाही की कोण येणार ना कोणी नाही. उमेदवार निवडून आल्यानंतर म्हणजे नेमके कोणते मुद्दे असतील की विकासाच्या कामात हे आपल्याला तात्काळ ते गरज पूर्ण झाली पाहिजे? तर जे आत्ता मी बोललो तेवालेच, पाण्याची बेरोजगारी आहे आमच्या एरियामध्ये. मुलं भरपूर असेच आहे, कामं पाहिजे ना आम्हाला पोरांले. मेन मुद्दा आहे मुलगा खाली पिली घुमत आमच्या वाड्यात, त्यासाठी काम बाम दिलं पाहिजे ना. आता आमच्या त्यांना काम धंदे रोजगार दिला पाहिजे. कोणी पण आलं तरी रोजगार दिला पाहिजे सगळ्यांना, बस आमची हे अपेक्षा आहे. वाड्यातला एक माणूस म्हणून काम राहिले लोक रोजगार कम से कम मुलांना भेटला पाहिजे. रोजगार कोणाच मुलांना सर्व कसे आपापल्या परीनं फिरून राहिले, काही कामधंदा नाही, काही नाही, कोणती एक तर कंपनी नाही आणि सर्व लावारीसारखे पोरं इकडे तिकडे फिरून राहिले. कामधंदा तर कम से कम द्यायला पाहिजे. एक तर समस्या तर अशा अंगाच्या वर आहे वार्डातल्या का नवीन कनेक्शन आता जे आलेले आहे काही जणाकडे तर इकडे टागोर शाळेकडे धो पाणी चालू राहते बिना टोटी न लावता, पण आमच्या इकडे सर्व कनेक्शन राहूनसुद्धा गुणभर पाणी नाही भेटत. लोक इकडे तिकडे पाण्यासाठी भटकती आत्मा आहे. नाल्या तर असे पहा का सर्वपणे भरून आहे, काहीच हे नाही. आता नवीन जे उमेदवार येईल आता त्याच्यापर्यंत समस्या मांडणार ते मग आता पाहू नंतर ते लोक का करू शकते आमच्यासाठी का नाही. आता नंतरचा प्रश्न आता इलेक्शन तर चालूच आहे, आता गरम माहोल आहे जिकडे तिकडे. उमेदवारांपैकी कोणते उमेदवार तुम्हाला योग्य वाटते? योग्य उमेदवार म्हणून आम्ही निश्चित ठरवलेलं नाही आहे सध्या. आता जे नवीन उमेदवार आहे ते जेव्हा आता ज्या कोणाला एकमत होईल सर्वांचं ग्रुप मिळून का या उमेदवाराला आपल्याला निवडून द्यायचं आहे त्या याच्यानं निवडून देईल. सर्वच उमेदवार चांगलेले आहे, काही उमेदवाराचे काही त्रास नाही ना काही नाही. नाव काय आपलं? माझं नाव ललिता अरुण काकडे, 14. यात नेमक्या मुळातून समस्या काय काय की या समस्याचं निराकरण व्हायला पाहिजे? मला वाटते समस्या तर भरपूर आहे, पण आत्ता सांगायचं म्हटलं तर हे रोड व्यवस्थित झाले पाहिजे आणि प्रत्येक कॉर्नरवर 4 लाईट लागले पाहिजे. ते जरुरी आहे, कारण जिकडे तिकडे अंधार राहतो आणि हे खड्डे राहते याच्यामुळे, आणि पाण्याची समस्या तर मोठीच आहे. तर प्रभागाच्या विकासासाठी कोणता चेहरा निवडा, कोणते उमेदवार योग्य ठरतील? उमेदवार तर आपला आहेच एक, वसंतभाऊ देशमुख. नंतरचे मग आम्ही विचार करू. निवडून आल्यानंतर काय काय अपेक्षा आहेत प्रभागासाठी? अपेक्षा ते पूर्ण करतातच म्हणा, आम्ही सांगितल्यानंतर पाहू. काकू नाव काय आपलं? रसिका वासुदेव मोटघरे, प्रभाग क्रमांक 14. इथल्या कोणकोणत्या समस्या आहेत? आमच्या म्हणजे रोडाच्या समस्या आहे, पाण्याच्या आहेत आणि नळ बराबर येत नाही. लोकांना पाण्याची खूप परेशानी होते. रस्त्यानं गाड्या चालायची परेशानी आहे. रोड असे फुटफाट होऊन आहेत. तर हे कोणी आपले आले मेंबर तरी आमचे हे कामं केले पाहिजे. असं पण विकासासाठी कोणते उमेदवार निवडा? विकासासाठी आम्हाला पंजा पाहिजे.